बाजारात ताजा हिरवा मटर भरपूर प्रमाणात आला आहे. आज आपण या ताज्या मटरपासून अगदी हिरवीगार दिसणारी आणि तितकी स्वादिष्ट अशी लागणारी मटरची उसळ तयार करणार आहोत. ही उसळ तुम्ही पोळीसोबत, ब्रेडसोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी अगदी नवीन आहे, वेगळी आहे. हिवाळ्यात खूपच छान अशी लागते. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. बाजारामध्ये अगदी ताजा, हिरवागार, छान असा मस्त मटर आलेला आहे. गोडसर चवीचा असा छान. तर हा मटर मी आज आणलेला आहे, मटरच्या शेंगा. तर यापासून आता आपण मटारचे दाणे काढून घेऊयात. मटरच्या शेंगांपासून आपण मटर काढून घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर 1 पाव हे मटर आहेत आणि वाटीच्या मापाने जर आपण बघितले, तर 2 मध्यम साइजच्या वाट्या भरून हे मटर आहेत. म्हणजे याची उसळ 3 ते 4 जणांना अगदी व्यवस्थित अशी पुरते. पुढे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4 आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ओलं नारळ आणि ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत ह्या उसळमध्ये घालण्यासाठी. पुढे आपण उसळ करायला घेऊयात. त्यासाठी मी 2 पळी तेल, छोटे पळी तेल यामध्ये घातलेलं आहे. ही उसळला तसं तेल लागत नाही. त्यामुळे तुम्ही 1 पळी तेलामध्ये देखील ही उसळ करू शकता. पुढे तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडी मोहरी आणि हिंग घालून घेऊयात. हिंग घातल्यामुळे या उसळीला खूप छान अशी चव येते. बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे. अगदी छान लालसर होईपर्यंत याला आपण परतवून घेऊयात. कांदा छान परतला गेलेला आहे. कांदा परतला गेल्यानंतर आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. तर 1 टीस्पून आपण हळद घातलेली आहे. यामुळे आपल्या मटारच्या उसळला रंग खूप छान येतो. पुढे सोलून घेतलेले हिरवे जे मटर आहेत, ते टाकून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण थोडासा गॅस हाय फ्लेमवर ठेवून छान परतवून घेऊयात. साधारणतः 1 ते 2 मिनिटं आपण यांना परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे चव सुद्धा छान लागते आपल्या उसळची. मीठ सर्वत्र एकजीव झालेले आहेत. मटर सुद्धा परतवून रेडी झालेले आहेत. यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया. एक खोलगट असं झाकण घेतलेलं आहे. त्यावर आता आपण पिण्याचं पाणी साधारणतः 1-2 वाट्या घालून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, पाण्याच्या ज्या प्रेशरमुळे काय होतं, खाली मटर वाफेमध्ये छान शिजले जातात. ते अजिबात जळत देखील नाही आणि व्यवस्थित असे शिजले जातात. त्यामुळे झाकणावर पाणी घालून आपण हे मटर शिजवून घेणार आहोत. पुढे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. नेक्स्ट म्हणजे मटरची चव छान आगळी-वेगळी आणि स्वादिष्ट अशी व्हावी, त्यासाठी आपण यामध्ये एक वाटण घालणार आहोत. तर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं, पुढे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि हिरवी कोथिंबीर घालून आपण याचं थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहोत. चटणी वाटून घेणार आहोत. तर आपल्याकडे जर ओलं नारळ नसेल, तर आपण काय करायचं, सुकं नारळ घ्यायचं म्हणजे सुकं खोबरं घ्यायचं. 2 चमचे सुकं खोबऱ्याला 1 चमचा खसखस, 1 चमचा लाल तिखट आणि आलं लसूण हे घालून त्याची बारीक असं वाटण तयार करायचं आणि मग ते वाटण तुम्ही यामध्ये घालू शकता. 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपण आता झाकण उघडून बघूयात. मटर शिजलेत का चेक करून बघूया. अगदी 7 ते 8 मिनिटाच्या वेळेतच हे मटर शिजून रेडी होतात. बघा अगदी छान बोटचेप असे हे मटर झालेले आहेत. यामध्ये आता आपण आपण जे वाटण वाटून घेतलं होतं हिरवंगार असं, ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊ. या वाटणामुळेच ह्या मटरच्या उसळीची चव खूप सुरेख आणि स्वादिष्ट अशी लागते. तर साधारणतः अजून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण जे आहे सगळं एकजीव झालेलं मिश्रण हे परतवून घ्यायचं आहे. मिश्रणाला आता बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे. बघा किती छान सुरेख असं मस्त आपलं मिश्रण जे आहे ते परतून रेडी झालेलं आहे. यामध्ये आता आपण मगाशी जे गरम करून घेतलं ताटावरचं जे गरम पाणी आहे, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आवश्यक एवढा रस्सा आपण यामध्ये ठेवणार आहोत. जसा आवडेल तसा तुम्ही रस्सा ठेवू शकता. साधारणतः मी 1.5 वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे गरम पाणी आणि यानंतर अगदी चवीपुरता यामध्ये थोडासा गूळ घातलेला आहे. यामुळे उसळची चव खूप छान अशी लागते. आवडत नसेल तर आपण स्किप देखील करू शकता गूळ. 2 ते 3 उकळ्या काढून घेतलेल्या आहे बघा आणि आता आपली ताज्या हिरव्या मटरपासून तयार केलेली ही जी मटर उसळ आहे, ही सर्व्हिंगसाठी रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊयात आणि आता ही उसळ आपण सर्व्ह करायला घेऊयात. मस्त गरमागरम अशी ताज्या हिरव्या मटरपासून बनवलेली उसळ जी आहे, ती सर्व्ह करायला घेऊयात. हे बघा किती छान असा याला मस्त दाटसर असा रस्सा देखील आहे आणि आपण ही पोळीसोबत, फुलक्यासोबत, भातासोबत आणि एक आगळं-वेगळं म्हणून ब्रेडसोबत सुद्धा एन्जॉय करू शकतो. म्हणून आज मी ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडसोबत सुद्धा ही उसळ छान अशी लागते. तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये मटर सीझन सुरू आहे, तर ही उसळ नक्की एकदा ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या सगळ्या मेंबर्सला ही नक्की आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते.
रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, हाईप करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.